परळी येथील बँक कॉलनी परिसरात राहणारे पिग्मी एजंट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याच्या घटनेला आज 17 महिने होत आले, तरी अद्याप या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलिसांना लागला नाही। तसंच त्यांच्या खुनाचे कारणही अस्पष्टच आहे। दरम्यान आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परळी येथे येऊन मुंडे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी यांनी आपबीती कथन करून न्याय मिळत नसल्याची व्यथा खासदार सुळे यांच्या समोर मांडली। सुप्रिया सुळे यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांची देखील उपस्थिती होती। माझ्या पतीचा कोणासोबतच वाद नव्हता, त्यांची हत्या का झाली, कोणी केली याची काहीच माहिती पोलीस देत नाहीये। आता 15 महिन्यांच्या नंतरही तपासात काहीच हाती लागले नसल्याची खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोर व्यक्त केली। त्यानंतर सुळे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना फोन करून संपर्क केला आणि मुंडे यांच्या हत्येच्या तपासातील प्रगती जाणून घेत सुप्रिया सुळे यांनी पोलीस अधीक्षक कावत यांच्याकडे लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली। तसंच तपासात काय प्रगती झाली याची माहिती मुंडे कुटुंबांना वेळोवेळी देण्यात यावी असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या। त्यावर मी स्वतः कुटुंबाला माहिती देईल असे पोलीस अधीक्षक कावत यांनी आश्वासन देखील दिले। महादेव मुंडे यांचा खून प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध 22 ऑक्टोबर 2023 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। ही घटना घडल्यानंतर परळी शहर पोलिसांनी तपास सुरू केला, पण या तपासात पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात यश आलं नाही। या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना घटनेच्या 15 महिन्यानंतरही अटक केली नसल्याची पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली। त्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही बीडचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा महादेव मुंडे यांचे खून प्रकरण चर्चेत आले। आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी परळी शहर पोलिसांकडून तपास अंबेजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्याकडे सुपूर्त केला। या संपूर्ण प्रकाराची चौकशी डीवायएसपींच्या विशेष पोलीस पथकामार्फत सुरू केली आहे। परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी अंबेजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक नियुक्त देखील करण्यात आले। या पथकात पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक साबळे आणि SLBचे हवालदार आहेत। या पथकामार्फत सध्या आरोपींचा शोध सुरू आहे आणि यासाठी काहींची चौकशी देखील करण्यात आली आहे आणि जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत विशेष पोलीस पथक परळीत ठाण मांडून बसले। पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश येईल का हे बघणं सध्या महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।